सांगली जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचा दोघा भामट्यांनी बनाव करून जिल्ह्यातील तिघांना जिल्हा परिषद नोकरी लावण्याचे आमिष दाखवत त्यांना 9 लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी अभिषेक शिवाजी देसाई वय वर्ष 25 राहणार खरशिंग तालुका कवठे महांकाळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्यानुसार पोलिसांनी गीता क्षीरसागर राहणार सांगलीवाडी आणि अविनाश आनंदराव जाधव राहणार माळवाडी भिलवडी आणि त्यांचा सहकारी नीरज क्षीरसागर राहणार सांगलीवाडी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। सदर प्रकार 2023 ते 2025 या कालावधीत घडला आणि या घटनेची माहिती अशी की संशयित गीता क्षीरसागर आणि अविनाश जाधव यांनी संगनमत करून फिर्यादी अभिषेक देसाई यांना ते जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं। देसाई हे सलगरे येथील शिवनेरी पतसंस्थेत क्लार्क म्हणून नोकरीस आहेत। आपली जिल्हा परिषदमध्ये ओळख असून येथे कनिष्ठ सहाय्यक आणि आरोग्य सेवक या पदावर नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादी देसाई यांच्याकडून 4 लाख, नितेश दिनकर शिंदे आणि भारत बाळासाहेब माने यांच्याकडून प्रत्येकी 2,50,000 रुपये उकळले, मात्र तिघांनाही नोकरी लागली नाही। परिणामी संबंधितांनी संशयितांकडे दिलेले पैसे परत मागितले, मात्र संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।